महिलांनो, संकटात घाबरू नका। भारत सरकारच्या महिला व बालविकास विभागाचे सखी वन स्टॉप सेंटर ठाणे तुमच्या मदतीसाठी आहे। मेरा आज का टॉपिक जो मुझे दिया गया है वो आपकी मानसिक हेल्थ, मेंटल हेल्थ के ऊपर है। देखो, हम सभी ये मशीन लेके घूम रहे हैं, है ना, और आप लोग समाज सेवा करते हो, घर घर जाकर लोगों की सेवा करते हो, लेकिन आप लोग जब घर से आते हो तो आपके भी कुछ कुछ बैगेजेस उठाकर लेकर आते हो। घर के टेंशन, बच्चों के टेंशन, पति का टेंशन, ये सब चीज होती है, ठीक है। और वो लेकर हम घर घर सब सेवाएं जो भी आपको दी गई है वो आप करते हो। तो जरा सोचिए कि खुद की सेवा करना कितनी बड़ी सेवा। तो मैं ये चाहती हूँ कि आप लोग अपने खुद से प्यार करो, खुद की केयर करो। कैसे करेंगे खुद की केयर? कोई बता सकता है कि हम खुद से प्यार कैसे कर सकते हैं? आपसे बात करना है, प्लस हर दिन हमें अपने आप से 10-15 मिनट बात करना ही है। हम क्या कर रहे हैं, क्या नहीं कर रहे हैं, हम कितना अच्छा काम कर रहे हैं, हमें पैसा मिल जाएगा। हाँ, वेरी नाइस, जोरदार ताली है। रोजी रोटी के लिए तो हम सभी काम करते हैं, लेकिन हम जो भी काम कर रहे हैं वो क्यों कर रहे हैं? क्या वो काम हमें क्या देता है? कोई खुशी देता है, कोई मकसद पूरा करता है हमारा। और आप लोगों ने देखा होगा कि आप घर घर जाते हो तो बहुत सारी कहानियां आपको पता होगी हर घर की, पता है ना? थोड़ा बहुत अंदाजा तो आ ही जाता है कि भाई ये घर में क्या चल रहा है, ये घर में क्या चल रहा है। और ऐसा कभी किसी के साथ हुआ है कि वो जो कभी कभी कुछ कहानियां बहुत दर्दनायक होती है, दर्द देने वाली होती है, दिल को चुभ जाती है, वो कहानियां ही लेकर हम घर जा रहे हैं। ऐसा कभी होता है माइंड में घर जाने के बाद भी वो कहानियां चलती है? कितनों के साथ ऐसा होता है? हाथ ऊपर कीजिए तो मुझे समझ में आएगा कि वो स्टोरी घर जाने के बाद भी दिमाग में कैसेट की तरफ घूमती है कि यार वो महिला को ऐसे देखा, उसको ऐसा देखा। क्योंकि मेरे साथ तो ऐसा होता है, मैं तो नमाज पढ़ने के लिए सजदे में सर रखती हूँ तो भी मुझे वो स्टोरी घूमती है। और मैं अल्लाह ताला से मेरे लिए नहीं मांगती हूँ, वो लेडी के लिए, वो इंसान के लिए मांग बैठती हूँ कि उसका प्रॉब्लम सॉल्व हो जाए। तो आप लोगों को आपकी केयर कैसी करनी है, क्योंकि ये आपका प्रोफेशन है, दूसरों के लिए खड़ा होना। लेकिन उनकी स्टोरी के अंदर मत घुस जाइए। वो अलग है, आप अलग हो, है ना? जब तक आप सक्षम नहीं है तो आप किसी और की मदद कैसे कर पाएंगे? वो उनकी स्टोरी है, वो उनकी रियलिटी है, लेकिन मुझे भी मीना कुमारी नहीं बनना है उसके अंदर। और जब आप घर जाते हो तो खुद के लिए जियो, खुद के लिए टाइम निकालो, खुद के लिए ऐसा कुछ करो जो आपके मन को भाता है। क्योंकि जब तक आपने अपने आप को फ्रेश नहीं रखा तो आप क्या ही समाज के लिए कर पाओगे, है ना? अंदर से खुशी आनी चाहिए, एक सुबह उठने के लिए एक अपने पास एक मकसद होना चाहिए कि मुझे ये काम करना है, लेकिन खुशी से। लेकिन ये मशीन को खुश रखने के लिए कुछ तो करना पड़ेगा ना। और वो कैसे करेंगे कि जो चीजें आपको अच्छी लगती है आफ्टर योर ड्यूटी टाइम, किसी को गाने सुनने अच्छे लगते हैं, किसी को फ्रेंड्स के साथ थोड़ा बात भंगस करना अच्छा लगता है, जो अच्छा लगता है वो आप अपने लिए कीजिए, अपने आप को प्यार कीजिए, ठीक है? सब लोगों के दुनिया में चैलेंजेस तो है ही, किसी को ये चैलेंज, किसी को वो चैलेंज, लेकिन अपने आप को प्यार करना। क्योंकि मैं एक चीज मानती हूँ कि हम जब मर जाएंगे तो ऊपर वाला पूछेगा तूने खुद के लिए क्या किया? तो हम क्या बोलेंगे? पति के लिए जीकर आ गई, बच्चों के लिए जीकर आ गई। अरे भाई, तुझे जिंदगी दी थी ना, खुद के लिए भी तो जीना था। तो अपनी मेंटल हेल्थ को बहुत ही प्रायोरिटी पे रखिए, क्योंकि जब तक ये मशीन खुश है तब तक आप अपने माइंड और बॉडी से काम ले सकते हो, ठीक है? थोड़ा सा जैसे कि
मैं कुछ एक्सरसाइजेस करती हूँ, मैं आप लोगों के साथ शेयर करती हूँ। आपको अगर अच्छा लगे तो आप वो भी कर सकते हैं। जैसे पूरे दिन का काम खत्म होता है आपका, मुझे नहीं पता है कितने घंटे काम करते हैं आप, कोई फिक्स नहीं है, ओके, हम उसमें नहीं जाते। अच्छा ठीक है। तो जब आपका काम खत्म हो जाता है, जब आपका काम खत्म होता है, तो जब आप हाथ धो रहे हो, मुंह धो रहे हो, मतलब एक रिचुअल रखो कि जब वो हाथ मुंह धो रहे हो तो मानसिक अपने माइंड में डायलॉग बोलो कि ओके दिस इज ओवर, अभी हम दूसरे फेज में है, ऑल इज वेल, है ना, कि वो सब अभी छूट गया, उसको लेकर घर नहीं जाना है। और जब भी कोई भी परेशानी आए आपके काम में, काम करते हुए जब भी एंजाइटी हो जाए, एकदम समझ में ना आए, कुछ माइंड ब्लॉक हो जाए, तो 100 से 80 तक उल्टी गिनती शुरू कर दीजिए। जब आप उल्टी गिनती करोगे ना, जैसे 100, 99, 98, 97, तो वो तुम्हारे ब्रेन को सोचना पड़ेगा, 1 2 3 4 नहीं सोचना पड़ेगा। उल्टे जाओगे तो ब्रेन को वो पल में आना पड़ेगा, और जब वो पल में आ जाएगा तब आप कुछ डिसीजन ले सकोगे। जो भी आपको डिसीजन लेना है वो पल में, जो भी आपका काम है ना। तो ऐसे अपने मेंटल हेल्थ को बहुत ही प्रायोरिटी दीजिए, क्योंकि एक हेल्दी आशा वर्कर ही एक स्ट्रॉन्ग आशा वर्कर बन सकती है। और हेल्थ मतलब खाली बॉडी नहीं, माइंड भी, अपने इमोशंस भी। कभी आप कुछ महसूस करते हो, कभी रोना आता है, कभी कुछ होता है ना अपने अंदर, हम इंसान हैं। आपके दूसरे फ्रेंड से शेयर करो, फोन करके सब निकाल दो, अंदर मत रखो। जो चीज अंदर रह जाती है वो सड़ जाती है। पानी को भी देखा है ना आपने, जैसे पाइप में से जाता है, जब तक जाता है तब तक वो पास नहीं मारता है, लेकिन मैं पाइप के ऊपर पैर रख दूं तो वहां पर नील हो जाता है, क्या बोलते हैं उसको, हाँ, वो सड़ने लगता है। तो कोई भी इमोशन आता है, बहुत खुशी वाला, बहुत गम वाला, बहुत दुखी वाला, कुछ नहीं मिला तो अपने फ्रेंड को बोल दो कि आज मैं ये महसूस कर रही हूँ। एटलीस्ट आप जो महसूस कर रहे हो उसकी अवेयरनेस आपको होनी चाहिए कि आपके बॉडी में क्या हो रहा है। तो अपने आप को प्यार कीजिए, बहुत ज़्यादा प्यार कीजिए, क्योंकि उसकी रिस्पॉन्सिबिलिटी आप लोगों की ही है, किसी और की नहीं है, ना पति की, ना बच्चे की, ना समाज की। ठीक है, थैंक यू सो मच। मी संध्या पवार, पोलीस सब इन्स्पेक्टर। मी आता भरोसा सेल येथे कार्यरत आहे। मी तुम्हाला आता भरोसा सेलची कार्यपद्धती आमची कशी चालते त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे। मीरा भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या आणि महिलांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचे वाढते प्रमाण या पार्श्वभूमीवर महिलांच्या तक्रारीची जलद गतीने दखल घेता यावी, तसंच त्यांच्या तक्रारींचं निवारण करता यावं म्हणून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे माननीय पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून सन 2021 मध्ये भरोसा सेलची स्थापना झालेली आहे। भरोसा सेलचे कार्यालय आहे भाईंदर पश्चिम येथे। भरोसा सेल हे आमचं माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्या देखरेखीत काम करते। भरोसा सेलचं कामकाज कसं चालतं, जेव्हा मीरा भाईंदर परिसरातून आमच्याकडे कोणताही तक्रारी अर्ज प्राप्त होतो तेव्हा त्या तक्रारीचं स्वरूप जसं काही असेल, महिला असू दे, पुरुष असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक असू दे, कधी कधी तर लहान मुलंही तक्रारी अर्ज करतात। तर अशा वेळेस आपण त्यांनी ज्या प्रकारची तक्रार दाखल केली असेल, तर कोणी महिला असेल तर तिची सासू, सासरे, पती, नणंद किंवा अजून XYZ ज्यांच्याकडून तिला त्रास होतोय कौटुंबिक हिंसाचाराचा, तर आपण त्यांना बोलवतो। आपण त्यांना बोलवल्यानंतर त्या सर्वांचं काउन्सिलिंग करतो। काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन करतो। तर समुपदेशन करतो आणि तो वाद सोडवण्याचा प्रयत्न करतो। कधी कधी कसं होतं की आपण जर वाद सुटण्यासारखा नसेल तर त्यांना आपण पोलीस मदत देतो, त्यानंतर आपण त्यांना कायदेशीर मदत देतो। तर कधी कधी परिस्थिती इतकी खराब असते की तर त्यांना आपण मेंटली स्टेबल करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत सुद्धा देतो। कधी कधी आमच्याकडे असे प्रकार असतात की त्या महिलेला घरातून बाहेर हकललेली असते, तिच्याकडे राहण्याची सोय नसते, तर आपण शासकीय तसंच निमशासकीय ज्या संस्था असतात त्यांच्या मार्फतीने आपण त्यांना तात्पुरत्या राहण्याची सोय करून देतो।
ह्या सगळ्या गोष्टी महिलांपर्यंत पोहोचाव्या किंवा लहान बालकं किंवा मुली यांच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून आपण सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांची मदत घेऊन त्यांना या गोष्टी पुरवतो. हा भरोसा सेलचा मुख्य उद्देश आहे, कारण की ह्या सर्व सेवा आपण त्यांना एकाच छताखाली उपलब्ध करून देतो. आतापर्यंत भरोसा सेलमध्ये 3000 पेक्षा जास्त तक्रारी अर्ज प्राप्त आहेत. तर त्याच्यामध्ये आपण 2000 पेक्षा जास्त तक्रारी अर्जामध्ये आपण भरोसा सेलच्या माध्यमातून मध्यस्थी करून त्यांचा कौटुंबिक वाद समजूतदारपणे आपण तो मिटवलेला आहे. तसंच 1000 पेक्षा जास्त तक्रारी अर्जामध्ये आपण त्यांना पोलीस मदत मिळवून दिलेली आहे. तर म्हणजे आमच्या भरोसा सेलमध्ये आतापर्यंत 3500 पेक्षा जास्त तक्रारी अर्ज प्राप्त आहेत. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय, अशा कोणत्या केसेस आहेत की महिला तक्रार करू शकते. जेव्हा महिला एक स्त्री, एक आई, एक पत्नी किंवा एका सुनेची भूमिका पार पाडत असते, तेव्हा तिला खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. घरामध्ये कसं असतं की माहेरून पैसे आण, त्यासाठी त्रास दिला जातो. नाहीतर तुम्ही म्हणतात की टोमणे दिले जातात, हेच काम करत नाही, हे काम तू असंच केलं. सासूची अपेक्षा काय असते, माझ्या मनाप्रमाणे घरामध्ये काम झालं पाहिजे, तू असंच केलंस, तू भांडी अशी धुतलीस, तू असं जेवण बनवलंस. रोज काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीवरून त्या तक्रारी करत असतात. तर तोही ती जी महिला असते सहन करणारी, तिला इथे त्रास होत असतो, पण ती कुणाला बोलत नाही. का बोलत नाही, कारण की तिला कुटुंबियांचा सपोर्ट नसतो. कधी असं असतं की फक्त मुली होतात, मुलं होतच नाही म्हणून तिला मेंटली टॉर्चर केलं जातं. तर कधी कधी मुलगाच होत नाही म्हणून तिला त्रास दिला जातो. अशा परिस्थितीत ती कोणाकडे जाणार. पण महिलेचं कसं असतं की मला पोलीस स्टेशनला पण जायचं नाहीये, मला कोर्टामध्ये पण जायचं नाहीये, मला हा वाद सामोपचाराने मिटवायचा आहे. मग कुठे जाणार. तर भरोसा सेल असं एकमेव सेंटर आहे की तुम्ही तिथे येऊ शकता आणि आपण प्रयत्न करतो की तुमच्यातला कौटुंबिक वाद हा सामोपचाराने मिटवला जाईल. तक्रार कुठे करावी. महिलांना प्रश्न पडतो की घरातून बाहेर पण जाऊ शकत नाही, न भरोसा सेलपर्यंत जाऊ शकत नाही, तर काय करायचं. तुम्ही पोलीस स्टेशनला पण जाऊ शकता, पण तिथे जायला भीती वाटते. तर 112 आहे, 112 क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता, 100 नंबरवर कॉल करू शकता. नाहीतर शासनाचे 181 नंबर आहे, तिथे तुम्ही तक्रार नोंद करू शकता. त्यानंतर 1091 ही एक हेल्पलाईन क्रमांक आहे, तिथे तुम्ही तक्रार करू शकता. तर महिलांना माझी एकच विनंती आहे की शासनाने त्यांच्यासाठी वेगवेगळे कायदे केले आहेत, त्यांना वेगवेगळे अधिकार प्रदान केले आहेत. त्या अधिकारांचा वापर करून शासनाच्या कायद्याची मदत घेऊन पुढे येऊन स्वतःवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तक्रार नोंद करा. थँक्यू. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येत आले त्याबद्दल आनंद झाला की कधीतरी तुम्हाला पण संधी मिळाली की काहीतरी महिला व बाल विकास विभाग असो, पोलीस विभाग असो किंवा शिक्षक असो, महिलांचे जे अन्याय अत्याचार, जशी जशी लोकसंख्या वाढते तशी या सगळ्या गोष्टी वाढत असतात. घरेलू हिंसाचार जसं आहे तसंच आम्ही बालकांसाठी काम करत असतो. तर मीरा भाईंदर महानगरपालिका असो किंवा ठाणे जिल्हा असो, ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत ज्यावेळी हे पूर्ण काम चालतं तर जे काही मुलांचे प्रश्न असतात ते आमच्याकडे येतात. तर प्रत्येक कॅटेगरीतला मुलगा असतो, समजा रस्त्यावर राहणारा मुलगा आहे, कुठल्या बालघरात राहणारा मुलगा आहे किंवा कोणी म्हणजे काय म्हणतात त्याला कायद्याच्या कचाटीत सापडलेला मुलगा आहे, त्याने काही क्राईम केला तो मुलं असे असतात. ते सगळ्या प्रकारचे मुलं हे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येतात. आणि आपण जी सर्व्हिस देतात अशा सेविका म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण जात असतात. कुठे ना कुठे लहान मुलांवरती अत्याचार होतात किंवा लहान मुलींवर अत्याचार होतात, ते त्या ठिकाणी दाबल्या जातात. परंतु आमची जी हेल्पलाईन आहे 109 आहे, तर ती प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे. किंवा तुमचं कार्यालय असेल त्या ठिकाणी तरी तुम्ही लावलं तरी ते समाजापर्यंत पोहोचू शकतं. अशा अन्यायाला बळी पडणारे जे मुलं असतात त्याच्यापासून वाचतील. ते सगळ्यात महत्त्वपूर्ण याच्यासाठी की बोलण्याचं तात्पर्य आहे, आमच्याकडे एक योजना आहे बाल संगोपन योजना. आता आम्ही बाल संगोपन योजनेचे 5000 लाभार्थी आमच्याकडे आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. परंतु मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत फक्त 6च मुलं आहेत जे सिंगल पॅरेंट मुलं आहेत फक्त. असे मला वाटतं मीरा भाईंदर महानगरपालिकेत सिंगल पॅरेंटची संख्या खूप असावी.
तुम्ही डोर टू डोर जाता, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु 6 मुलं फक्त आहेत की ते लाभार्थी, बाकी मुलं गेले कुठे त्याचा प्रश्न आम्हाला आतापर्यंत पडला. मागच्या 2 वर्षात रजिस्टरच होत नाहीत मुले. तर जे काही सिंगल पॅरेंटचे मुलं आहेत, गरीब आहेत, गरजू आहेत, त्यांच्यासाठी बाल संगोपन योजना आहे. बाल संगोपन योजनेच्या मार्फत आपण 2200 रुपये त्यांना देतो प्रत्येक मुलाला प्रति महिना, 2200 रुपये आणि 18 वर्षापर्यंत देतो. जेणेकरून कसं आहे की मुलाचं समजा त्याच्यात अपंग असला किंवा कुठला अजून स्पेशल नीड चिल्ड्रन्स असला, त्याला काय आजार वगैरे असले, तर अशा मुलांना सुद्धा आपण 4500 रुपये स्पॉन्सरशिपचे देतो महिला व बाल विकास विभागामार्फत. तर मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की असे तुमच्या आजूबाजूला असलेले जे मुलं असतात, तर त्या मुलांकडून बाल संगोपन योजनाचे फॉर्म तुम्ही भरून घ्या आणि जेणेकरून ते आमच्यापर्यंत पाठवा. आम्हाला त्या मुलांना ती काय म्हणतात त्याला योजना द्यायची आहे, त्यांचा तो लाभ द्यायचा आहे. तर तुमच्याकडून जर ते अशा झालं तर जेणेकरून कसं मुलांपर्यंत लाभ पोहोचेल, त्याला कुठे फायदा होईल, त्याच्या शिक्षणासाठी किंवा खाण्यासाठी काही कमी असेल त्यांना, फॅमिलीसाठी पण मदत होऊ शकते. असा सगळा तो प्रकार आहे. तर मला आशा आहे की पुढच्या वेळी मी येईल. आता हे 400 प्लस मुलांची आपल्याकडे जबाबदारी येते, तर इथे 6 मुलं आहेत फक्त. तर मला आशा आहे की अशा सेविकेकडून आशा आहे की लवकरात लवकर तुम्ही या टार्गेट पूर्ण करा. 1000 मुलं असो, 1500 मुलं असो, त्या प्रत्येक मुलापर्यंत योजना पोचली पाहिजे, कारण ते आपलं काम आहे आणि हे चांगलं काम आहे. आणि सरकारने जी योजना काढली आहे मुलांच्या संगोपनासाठी आहे, त्यामुळे मी तुम्हाला नंबर देऊन जाईल, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा किंवा तुम्हाला फॉर्म दिला जाईल. तुमचं कोणी हेड म्हणून आहे का कोणी, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडे ते जबाबदारी देऊ शकतो. बरं ठीक आहे, तुमचा नंबर आणि देऊन ठेवा आणि तो फॉर्म आम्ही तुम्हाला देऊ आणि फॉर्म भरून फक्त तुम्ही आमच्या इथे कार्यालय सांगू, त्या ठिकाणी आणून जमा केले तरी चालेल. आणि मुलं जी आहे ती उल्हासनगरला बालकल्याण समिती असते आमची, त्या ठिकाणी तुम्ही ते हजर करायचे, जेणेकरून त्या मुलाला पुढची प्रोसेस होऊन त्याला लाभार्थीला लाभ मिळू शकतो. आणि ते डायरेक्ट ऑनलाईन DBT त्यांच्या खात्यामध्ये जातात मुलांच्या, जसं लाडक्या बहिणीचे जातात तसे ते पण जातात आपले सरळ. तर त्यामुळे असं काही असले तुमच्याकडे तर तुम्ही मुलं आम्हाला पाठवत जा. आणि इतर कुठल्याही मुलांची समस्या जर तुम्हाला आली, बाबा कुठे मुलांचे काही प्रॉब्लेम असले, त्याला खाण्याची सोय नाही आहे किंवा अनाथ मुलगा आहे, कुठेतरी फेकून दिलेले मुलं असतात, कुठे कचरा कुंडीत लोक फेकतात मुलांना, असे काही प्रकार तुम्हाला आढळले किंवा बाळ विक्री करतात, अशा काही घटना घडल्या तर तुम्ही त्वरित आम्हाला कळवू शकता. त्याच्यावरती स्ट्रिक्टली ॲक्शन घेऊन त्याचं म्हणजे बाळाचंही पुनर्वसन करून त्या कुटुंबाचंही पुनर्वसन आम्ही करू, जेणेकरून की मुलं सफर होणार नाही. महिलांसाठी पण आमचं विंग आहे. तर शासनाची जबाबदारी आहे, मुलं असो किंवा महिला असो, सर्वतोपर त्यांना मदत करणं, याच्यासाठीच आपण पगार देतो. तर त्या कारणास्तव आपण प्रत्येकाने ही गोष्ट आपल्या डोक्यात ठेवावी. मुलींसाठी, महिलांसाठी आणि छोट्या मुलांसाठीची पूर्ण जबाबदारी महिला व बाल विकासची आहे आणि तुम्ही केव्हाही संपर्क त्यांना करू शकता. धन्यवाद. सखी वन स्टॉप सेंटर ही जिल्हा महिला बाल विकास अंतर्गत आहे. त्यासाठी पीडित महिलांना आम्ही तात्पुरता सहाय्याने मदत करत असतो. त्यांना निवारा, त्यांना मेडिकलसाठी, त्यांना पोलीस मदत, त्यांना कायदेशीर मदत. आणि जे आपण ग्रामीण भागातली महिला असतात त्यांना पोलीस स्टेशनला जायला भीती वाटते, त्यासाठी त्यांच्यासाठी 181 वर हेल्पलाईन नंबर आहे, महाराष्ट्र शासनचा ह्युमन हेल्पलाईन नंबर. त्यावर तक्रार दाखल करून तिथपर्यंत आम्ही आमच्यापर्यंत कंप्लेंट येताना आम्ही त्यांना अर्ध्या तासाच्या आत त्यांना मदत देण्याचे कार्य करत असतो. त्यासाठी पीडितांचे समुपदेशन करणे, त्यांच्या जे फॅमिली मीटिंग असतात, त्यांना काही घरगुती प्रॉब्लेम असतात ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो.